नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, अतिशय छोटासा हा काट आहे या ब्लाऊज पीसचा आणि यापासून आपण अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे. तर बघा, मी नॉर्मल असा पानगळ्याचा आकार घेऊन अस्तरवरती अस्तर कट करून घेणार आहे. तर आपल्याला जो गळा घ्यायचा असतो ब्लाऊज पीसचा, तर तो ब्लाऊज पीसवर कटिंग न करता आपण अस्तरवरतीच कटिंग करायचं आहे. आणि ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं नाही, म्हणजे आपला गळा व्यवस्थित होतो शिवून आणि परफेक्ट असं फिनिशिंग पण येतं. तर बघा, मेन ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती अस्तरचं कापड ठेवून आपल्याला अगदी थोडंसं पाव इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. टिप मारून घ्यायची आहे त्याच्यावरती गळ्याला. आणि टिप मारताना आता या ब्लाऊजला मी कॅनव्हास वापरलेला नाही आहे, तरी पण हा एकदम परफेक्ट होतो. म्हणजे कॅनव्हास वापरायची गरज नाही. आणि आपण याला पलटी करणार आहे, कारण याला आपण गळ्याला वरतून गोट पायपिंग न करता लेस लावणार आहे. तर बघा, गळ्याला टिप मारून झाली आहे. आणि जे आपलं मेन ब्लाऊज पीसचं फॅब्रिक आहे ते इथून कट करून घ्यायचं आहे. आणि याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. असे जे आपण जेवढी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईपर्यंत असे 1-1 इंचावरती कात्रीने असे थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहे. आणि कट मारून कट देताना काळजी घ्यायची आहे की आपण जे टीप मारली आहे त्याच्यावरती कट जाता कामा नये. नाहीतर मग काय होतं, आपल्याला परत टीप मारावी लागते किंवा मग थोडंसं ते उसवलं जातं नंतर. तर बघा, पलटी करून घेऊन याच्यावरती अजून एक फायनल टिप मारणार आहे आपण गळ्याची. तर मग असं व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि ब्लाऊज पीसचं कापड आणि अस्तरचं कापड दोन्ही व्यवस्थित धरायचं आहे शिवताना. आता ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ खरं तर मी खूप अगोदर घेतला होता, पण मग मला काही कामांच्या अडचणीमुळे व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही. पण आज मी मनावर घेतलंच होतं. म्हटलं आज काही करून हा व्हिडिओ एडिट करायचाच आणि शेअर करायचा. तर मैत्रिणींना सोपं नसतं अगदी. आपल्या कामाच्या धावपळीमध्ये व्हिडिओ घेणं, शूट करणं फार वेळ जातो त्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात आपल्याला कस्टमरच्या ऑर्डर पण पूर्ण करायच्या असतात. पण मग एखादी नवीन डिझाईन सुचली की मग आपल्याला व्हिडिओ घ्यावा वाटतोच. म्हणजे कितीही घाई गडबड असली तरी पण तो व्हिडिओ घेणं आणि एडिट करणं, शूट करणं फार मोठी जबाबदारी असते. तरी पण हे काम आवडीने करावंच वाटतं आपल्याला. तर बघा, आता मी पूर्ण याला टिप मारून घेतली आहे. आणि हे बघा, आता आपला पानगळ्याचा शेप अगदी व्यवस्थित आलेला आहे. आता जे आपलं साईडचं कापड आहे ते कापड कट करून घ्यायचं आहे. आता मी नेहमी दाखवत असते की मेन ब्लाऊज पीसचं कापड आपल्याला अस्तरपेक्षा थोडंसं 1 इंच किंवा अर्धा पाऊण इंच एक्स्ट्राच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शिवताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि एकदम कट टू कट कापड कापलं की मग कुठंतरी झोळ येतो किंवा काही ब्लाऊज पीस पण असे धागे वगैरे निघतात, मग ते व्यवस्थित नाही होत. आता इथे द्यायचं आहे आपल्याला पाठीला टक्स. तर बघा, अगदी शोल्डरच्या मधोमध कापड घ्यायचं आपल्याला, हे दोन्ही बाजू एकत्र करून. आणि इथे आता मी 3 इंचाचा टक्स घेणार आहे. आता आपला जेवढा गळा येतो पाठीमागचा, त्या गळ्याच्या थोडंसं अर्धा 1 इंच आपल्याला हा टक्स खालीच घ्यायचा आहे, म्हणजे फिटिंग अतिशय योग्य बसते आणि फिनिशिंग पण खूप छान येते. तर बघा, टक्सला डबल टिप मारून घेतली आहे मी. तर दोन्ही बाजूचे टक्स व्यवस्थित मारून घ्यायचे आहे. आणि टक्सला कधी एक टिप मारायची नाही, डबलच टिप मारायची आहे. नंतर काय होतं, जी टक्सची एक टिप असते ती उसवून जाते आणि विचित्र दिसतो ब्लाऊज नंतर. तर मग बघा, आता दोन्ही बाजूचे टक्स मारून झाले आहे. आता इथे आपल्याला म्हणजे जो इथे क्रॉस येतो कापड येतं ते आपल्याला कट करून टाकायचं आहे, म्हणजे कमरेच्या तिथं पाठीमागून झोळ दिसत नाही. तर थोडंसं नॉर्मल असं अर्धा इंचावरती कापड कट करून घेतलं आहे मी. आणि बघा, 1 ते 1.5 इंचाची ही पट्टी घेतली आहे अस्तरची. आता ही पट्टी आपल्याला पाठीला जॉईन करायची आहे. तर अर्धा इंच अंतर सोडून ही पट्टी याच्यावरती शिवून घेतली आहे मी. आणि म्हणजे तुम्ही जर तुमच्या पद्धतीने कोणी काय करतं,
गळ्याला एक टीप आणि पाठीला पण एक टीप अशी पलटी करून घेतं, म्हणजे तिथे ही पट्टी लावायची गरज येत नाही. पण ही पट्टी लावण्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही जर अशा पद्धतीने पाठीमागचा ब्लाऊज गळा टिश केला तर मग उंची कमी पडत नाही ब्लाऊजची, अगदी परफेक्ट होती. नाहीतर मग आपण जो पलटी केला पाठीला टीप मारून आणि गळ्याला टीप मारून तर उंची कमी पडतेच, तर मग उंची कमी पडत नाही या पद्धतीने शिवलं तर. आता इथे बघा थोडंसं मोडपून घ्यायचं आहे. आता इथे हातशिलाई देखील करू शकता, पण हातशिलाईला आपला खूप टाईम जातो. हातशिलाई करणे, हुका लावणे, बटन लावणे ह्या गोष्टींसाठी आपला खूप वेळ जातो, त्यामुळे अशी टीप मारून घ्यायची आहे. तर आता बघा एकदम आपला परफेक्ट असा गळा शिवून झालेला आहे आणि इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर आता मी इथे घेतली आहे गोल्डन लेस. तर हा नवरीचा ब्लाऊज होता हळदीचा, आणि म्हणजे आता ही जी डिझाईन आहे तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवरती करू शकता, असं काही नाही की हळदीलाच केली पाहिजे ही डिझाईन, असं काही नाही. तुम्हाला वाटेल त्या ब्लाऊजला तुम्ही करू शकता. शक्यतो पार्टीवेअर साड्यांना ही डिझाईन खूप छान दिसते. तर बघा आता मी इथे लेस थोडीशी ब्रॉडच घेतली आहे. इथे जर सिंगल लेस घेतली तरी पण चालते, पण मग आता लेसचा एकच राऊंड आपल्याला घ्यायचा होता म्हणून मी ही ब्रॉड लेस घेतली आहे. तर एका बाजूची टीप मारून झाली आहे आणि आता दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे ती लेस अगदी व्यवस्थित बसते, परफेक्ट बसते. तर तुम्हाला पण असे डिझाईन करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा आता जे नवीन ब्लाऊज पीस आहेत एकाच बाजूने काठ असतो, तर तो काठ आपल्याला बाहीला पण ॲडजस्ट करून गळ्याला पण डिझाईन बनवावी लागते. तर त्या एका काठाच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट अशी ही डिझाईन आहे. तर बघा आता दोन्ही बाजूनी आपली लेस पूर्ण व्यवस्थित लावून झाली आहे गळ्याला. तर आता हा जो आपला पार्ट आहे तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला जे डिझाईन करायचं आहे, तर हा बघा दोन्ही बाहीला ॲडजस्ट करून एवढाच काठ उरला होता. बघा आता हा काठ आहे 7.5 इंचाचा आणि 4 इंचाचं याचं रुंदी आहे. तर तेवढ्याच मापाचं मी अस्तर कटिंग केलं आहे आणि आपल्या काठाच्या सुलट बाजूवरती अस्तर ठेवून हे चारही बाजूनी शिवून घ्यायचं आहे, म्हणजे चारही बाजूनी याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता ही बो बनवायची अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही जर अजून ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. आता हे बघा चारही बाजूने आपलं टीप मारून घेतली आहे. आता इथं जे थोडं थोडं कापड एक्स्ट्रा होतं ते कट करून टाकणार आहे मी. तर बघा इथे आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि ह्या सेंटरवरती असं थोडंसं अस्तरला कट मारून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि जे कट मारलेलं आहे आपण तिथून आपलं जे काठाचा तुकडा होता तो पलटी करून घ्यायचा आहे. तर बघा अतिशय व्यवस्थित असं बो बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे. तर खूप छान होतो, व्यवस्थित होतो. बघा आता हे जे 4 कोपरे आहेत हे अगदी व्यवस्थित आपल्याला कैचीच्या टोकाने काढून घ्यायचे आहेत. तर बघा अतिशय छान पद्धतीने हा आपला बो तयार होणार आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर होणार आहे. तर हे चारही टोकं आपले व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि हा बघा अतिशय खूप छान असा चौकोन आपला लेसचा झालेला आहे. तर याला काय करायचं आहे, असं मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक खडूने रेषा मारून घ्यायची आहे. तर आता बघा इथं म्हणजे मशीनच्या दाबखाली आपल्याला हे ठेवायचं आहे कापड आणि गोळा करून अगदी दोन्ही बाजूनी हाताने धरून अशी नॉर्मल एक टीप मारून द्यायची आहे. तर बघा अतिशय खूप सुंदर असा बो आपला होणार आहे. तर आता इथे डबल टीप पण मारून घ्यायची आहे याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित अशी पॅक होतो तो. बघा आता बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा बो झालेला आहे इथं तयार. आणि आपण याच्यावरती नंतर शो बटन लावणार आहे. तर आता या बोला आपल्याला 2 छोटे छोटे अशा नॉड पण करायचे आहेत. तर त्या नॉड आपल्याला म्हणजे अगदी बारीक पण नाही आणि खूप मोठ्या पण नाही, अशा नॉर्मल करायच्या आहे. तर आता हे जे
कापड होतं उरलेलं ब्लाऊज पीसचं, तर त्यातूनच मी हे कापड काढलेलं आहे नॉडला पण. तर बघा आता हे कापड पण आपल्याला घ्यायचं आहे. 8 इंचाचं मी घेतलं आहे. 8 इंच लांबी आणि 4 इंच रुंदीचं कापड आहे. तर बघा आता उलट करून घ्यायचं आहे हे आपल्याला, आणि उलट करून आपल्याला नॉर्मल अशी एक टीप द्यायची आहे. तर बघा, आणि जिथून आपल्याला थोडंसं खाली क्रॉसमध्ये टीप द्यायची आहे अशी, या पद्धतीने बघा. तर खूप सोपी पद्धत आहे ही. आता ही जी आपली आहे पट्टी, ही पलटी करून घ्यायची आहे. तर पलटी करायला पण बघा म्हणजे कैचीच्या साहाय्याने तुम्ही करू शकता, किंवा मग असं टेस्टर वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याने पण तुम्ही पलटी करू शकता. तर आता बघा आपलं हे नॉड जी आपली बनवली होती ती व्यवस्थित अशी तयार करून झाली आहे, आणि दोन्ही पीस मी तयार केलेले आहेत नॉडचे. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पाठीचा भाग घ्यायचा आहे आणि पाठीच्या गळ्याचा पट्टीचा जो सेंटर घ्यायचा आहे, आणि तिथून आपल्याला मधोमध घेऊन हे दोन्ही नॉड असे एकावरती एक असे क्रॉस ठेवून शिवून घ्यायचे आहेत. आणि जे आपल्या तिथे शिवलेला भाग आहे त्याच्यावरतीच आपल्याला हा बो पण शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. बघा याला म्हणजे हाताने सुईने न शिवता आपण मशीनवरच याला जोडू शकतो, आणि खूप छान असा होतो. तर बघा आपला बो पण व्यवस्थित असं शिवून झालेला आहे, आणि आपण नॉड पण अगदी व्यवस्थित त्याला लावलेले आहेत. तर आता हा आपला फायनल ब्लाऊजचा पाठीचा गळा रेडी झालेला आहे, आणि आता याला आपण सुंदर असे शो बटन लावून शिवून घेणार आहे. तर डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.